नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तुमच्या सेफ्टीसाठी व्हॉट्सॲप चॅनल 5 4 3 2 1 0 सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला विषयक गुन्हे यांना आळा घालण्यासाठी तसंच नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात। या उपक्रमांचा एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअप सारख्या समाज माध्यमावर आपलं नवी मुंबई पोलीस या नावाचं व्हॉट्सअप चॅनल सुरू केलं आहे, ज्याचं अनावरण आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सायबर गुन्हे किंवा सामाजिक माध्यमांवरील फसवणूक, ब्लॅकमेल याबाबत घाबरून न जाता याबाबत सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांशी बोला, कारण ते तुमचे हितचिंतक आहेत। त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सगळी माहिती सांगा, जेणेकरून तुम्हाला मदत करता येईल, असं आवाहन यावेळी रश्मी शुक्ला यांनी केलं। सायबरचे गुन्हे वाढत आहेत, साइबर जे गुन्हे वाढत आहे ये अवेयरनेस ना होने के कारण बढ़ रहे हैं। हम अलर्ट नहीं हैं और हम इसकी कंप्लेंट कम करते हैं। ज़रूरी ये है कि अलर्टनेस, पता होना कैसे कैसे साइबर के क्राइम होते हैं और कभी भी हम उसको कैसे रोक सकते हैं। जैसे किसी भी अननोन लिंक को क्लिक करना नहीं करना चाहिए, अपना OTP नहीं शेयर करना चाहिए, अपना पैन कार्ड या आधार कार्ड नहीं शेयर करना चाहिए, क्योंकि जैसे आपने अपना आधार कार्ड शेयर किया वो कहीं ना कहीं पकड़ लेते हैं। और दूसरा, जैसे कभी छोटा मोटा फ्रॉड अगर वो 500 रुपये का भी है तो आपको छोटा दिखता है, बट कई सारे लोगों के साथ करने के बाद उसका जो मैग्नीट्यूड है वो बहुत बड़ा है। इसके लिए ज़रूरी है कि आपको पता हो कि कैसे आप साइबर फ्रॉड के विक्टिम बन सकते हैं। आज तो ये नवी मुंबई में पायलट प्रोजेक्ट हो रहा है, इसकी सक्सेस देखते हुए हम बाकी जगहों पर भी इसको रोल आउट करें। पहले तो इसका हम सक्सेस तो देखिए क्या हो रहा है, कितना लोग विलिंग हैं, कितने लोग इंटरेस्टेड हैं, कितने सीखना चाहते हैं, कितने इसको सीख के दूसरे को सिखाना चाहते हैं और कितने लोग आगे बढ़ के पुलिस के साथ खड़े होकर मदद करते हैं। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये विविध गुन्हे आणि त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे। त्यासोबतच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास पोलिसांची मदत घेता यावी यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे। याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं। नवी मुंबईमध्ये आपण बघितलंय, नवी मुंबईतच नव्हे महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्सचं प्रमाण इतकं मोठ्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपले जे कन्व्हेन्शनल क्राईम्स आहेत, घरफोडी, दरोडे, चोरी, रॉबरीज वगैरे, त्याच्या तुलनेत हा काही पटीने सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्स हे वाढत चाललेले आहेत। अमाऊंट तर जातो, त्याच्यानंतर त्याचा एक ट्रॉमा पण असतो की ज्याच्यामुळे त्याला सातत्याने एक रुकरुक असते की माझा एवढा मोठा पैसा गेला आणि ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये, रिलेटिव्हमध्ये कोणी ना कोणी आपल्याला सायबर विक्टीम आज ना उद्या दुर्दैवाने बघायला मिळत आहे। आणि याचा एक खूप सोपं उपाय असा आहे की आपण जर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा आणि बँकिंगचा वापर करतो आहे त्याच्याबद्दल आपण जर सजगता जर ठेवली की कशा स्वरूपाचे हे क्राईम्स होतात, त्याचं काय माध्यम असतं, कशा पद्धतीने कुठल्या पद्धती सध्या सायबर क्रिमिनल्स हे वापर करत आहेत, याच्याबद्दल जर जागरूकता ठेवली, त्याचं चिंतन करून त्या गोष्टी जर आपण कटाक्षाने अवॉइड करू शकलो तर आपण निश्चितच या सायबर क्राईम्सला तोंड देऊ शकतो। आणि म्हणून आपण नवी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा
मोठ्या प्रमाणात वापर करण्याचं नियोजलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक व्हेरीफाईड व्हॉट्सॲप चॅनेल आज आपण लॉन्च केलेला आहे नवी मुंबई पोलिसांचा, ज्यामध्ये आपण दैनंदिन सायबर क्राईम संदर्भात व्हिडिओज किंवा फायनान्शियल क्राईम्स बद्दल, विमेन सेफ्टी रिलेटेड, नार्कोटिक्स बद्दल, इतर सिनियर सिटीजन्स आणि जे काही सिटीजन सर्व्हिसेस आपण पोलीस देत असतो नागरिकांना, त्या संदर्भातले व्हिडिओज आणि कॉन्टेंट, ॲनिमेशन्स असू देत किंवा मेसेजेस असू देत, हे आपण रोज ह्या व्हॉट्सॲप चॅनेलच्या थ्रू आपण पाठवणार आहोत. आणि याच्यावरही जर काही लोकांना अडचणी असतील त्या समजण्यामध्ये, कारण शेवटी मी तो व्हिडिओ बघितला, मला फार आवडला, छान होता वगैरे हे न करता तो खऱ्या अर्थाने समजला पाहिजे, आत्मसात झाला पाहिजे आणि त्याचा अंमल झाला पाहिजे, जेणेकरून तसा जर प्रसंग जर उद्भवला तर आपण त्याला सक्षमपणे सामोरे जाऊ शकलो पाहिजे. म्हणून एक आम्ही सायबर हेल्पलाईन सुद्धा लॉन्च केलेली. आज DGP श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, महाराष्ट्राचे DGP आहेत, त्यांच्या हस्ते हे व्हॉट्सॲप चॅनेल आणि ही हेल्पलाईन 8828112112, तर ह्या हेल्पलाईनचं सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे. याच्यावर आमचे ऑपरेटर्स हे 24 तास उपलब्ध असलेले आहेत. आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही क्लॅरिटी जर हवी असेल या सायबर क्राईम्स बद्दल किंवा फायनान्शियल क्राईम्स बद्दल, तर ते तात्काळ त्यांना फोन करू शकतात आणि वी वुड बी हॅपी टू हेल्प. माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राईब करा अविरत वाटचाल न्यूज. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अविरत वाटचाल.